नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. विषय परिसर अभ्यास 1 मधील भूगोल. बालमित्रांनो, आपण या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 नैसर्गिक आपत्ती या पाठाचा अभ्यास करीत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, अवकाळी पाऊस कशाला म्हणतात, पूर कशाला म्हणतात याविषयी माहिती मिळवली, हो की नाही? ज्या दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात त्यांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. आणि पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणारा पाऊस त्यालाच अवकाळी पाऊस असं म्हणतात. त्याचबरोबर सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नदीची पातळी वाढणे यालाच पूर येणे किंवा पूर असं म्हणतात. आलं का लक्षामध्ये तुमच्या? आज आपण या पाठाचा भाग 2 अभ्यासणार आहोत. चला तर मग ऐकूया. पाठ क्रमांक 23 नैसर्गिक आपत्ती भाग 2. नैसर्गिक आपत्ती. यानंतर पुढची आपत्ती आहे भूकंप. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. पाण्यावरती कसे तरंग येतात बघा, इथे चित्रात दाखवलेलं आहे पहा. पाण्यामध्ये जर आपण एखाद्या मोठा असा खडा वगैरे टाकला की त्याला तरंग निर्माण होतात की नाही, इथे दाखवलेले आहेत पहा. असे तरंग जमिनीच्या पोटामध्ये खडकांमध्ये ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारे खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. शांत तळ्यामध्ये एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात, इथे दाखवलेले आहेत पहा. ते तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने तरंग विरून जातात, नाहीसे होतात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते, हो की नाही? या ठिकाणी पहा, इथे हे जे चित्र दाखवलेलं आहे की नाही, हे चित्र आहे भूकंपाचं. भूकंप झाल्यानंतरची परिस्थिती इथे दाखवलेली आहे पहा. बारकाईने ह्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे की भूकंप झाल्यानंतर माणसाला कितीतरी संकटांना सामोरं जावं लागतं. मग आता भूकंप म्हणजे काय, तर अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. म्हणजे एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यामध्ये जर एखादा दगड फेकला तर ते जसे गोलाकार तरंग निर्माण होतात असेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते, त्यालाच भूकंप असे म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात. घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साफ कोसळतात. संपूर्णपणे जमीनदोस्त होतात कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे. त्याचे ढिगारे तयार होतात. त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होते. ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असतं की नाही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मोठे मोठे ढिगारे भूकंपामुळे त्या ढिगाऱ्यांमध्ये माणसे दगावतात. त्याचबरोबर अनेक माणसं जखमी देखील होतात आणि कच्ची मोडकळीस आलेली घरे संपूर्णपणे कोसळतात आणि त्याचे ते हे ढिगारे तयार झालेले असतात. भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो. जे पाळीव प्राणी असतात की नाही, गाय, म्हैस, बैल यासारखे जे पाळीव प्राणी आहेत त्यांचा मृत्यू होतो, ते जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये. आणि मग आपण आता असा भूकंप झाला तर घाबरायचं का, तर नाही. भूकंप झाल्यावर कधीही घाबरायचं नाही. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. मग त्यामुळे माणसं दगावतात आणि जखमी होतात. म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावं.
किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते. जायबंदी होणं म्हणजे जखमी होणं. मग आपण जर अशा प्रकारे एखाद्या टेबलाखाली बसलो किंवा कॉट खाली बसलो किंवा दाराच्या चौकटीत उभं राहिलो तर अशा प्रकारे आपण जड वस्तू अंगावर पडण्यापासून आपण वाचू शकतो. की नाही? माहित आहे का तुम्हाला, शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावे. शाळेमध्ये आपल्या बेंच असतात की नाही, बाक असतात, त्या बाकाखाली बसायचं. भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे. भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे गर्दी आणि गोंधळामुळे होते. कारण माणूस घाबरतो आणि त्यामुळे सैरावैरा कधी कधी पळू लागतो. हो की नाही? मग अनेक माणसं एकत्र आल्यामुळे गर्दी होते, गोंधळ होतो आणि मग भूकंपामुळे जेवढे नुकसान होणार नाही तेवढे नुकसान गर्दी आणि गोंधळामुळे होते. म्हणून भूकंप झाला तरी घाबरायचं नाही. शाळेत आपण असू तर बाकाखाली बसायचं आणि मग भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेच्या मैदानात किंवा मोकळ्या जागेमध्ये जमा व्हायचं. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर घाबरून जायचं नाही. आता यानंतर आपण पाहणार आहोत सुनामी. आता सुनामी म्हणजे काय? इथे समोर स्क्रीनवर तुमचे चित्र दाखवलेलं आहे पहा. हे आहे सुनामीचं चित्र आहे आणि अशी सुनामी आल्यामुळे कसे बघा, इथे या ठिकाणी कार, मोटरसायकल ही वाहनं आहेत, ही सुद्धा आपल्याला इथे वाहून जाताना दिसत आहेत पहा. इथे माणसं पण धावताना पाहायला मिळतात. समुद्रामध्ये प्रचंड अशा लाटा तयार झालेल्या आहेत. मग आता सुनामी म्हणजे काय? ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि या लाटांनाच सुनामी असे म्हणतात. बघा, सुनामी म्हणजे काय? तर ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रामध्ये असतो आणि खूप मोठ्या उंचीच्या लाटा तयार होतात, या लाटांनाच सुनामी असे म्हणतात. आणि ह्या लाटा किती मोठ्या असतात? तर 3-4 मजली इमारती इतक्या उंच असतात आणि प्रचंड वेगाने त्या किनाऱ्यावर येऊन धडकतात, आपटतात, आदळतात. खूप मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते, खूप नुकसान होतं. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ते त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. ते काहीही करू शकत नाही, कारण पाण्याला वेगही तेवढा असतो मोठ्या प्रमाणावर. मग लाटेच्या पाण्यामध्ये बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकत नाही. लाटा इतक्या प्रचंड असतात, आपण पाहिलं की 3-4 मजली इमारतीं इतक्या प्रचंड अशा लाटा असतात. विचार करा, मग या लाटेमध्ये बुडून मरण्यापलीकडे तो काहीही करू शकत नाही. सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. पहा, आता किनाऱ्याजवळ जर वाहनं असली, आपण पाहिलं ना मगाशी चित्र, तर ही जी वाहनं आहे आत बसलेल्या माणसांसकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा मग गंभीर स्वरूपामध्ये जखमी होतात. सुनामीच्या तडाख्याने किनाऱ्यालगतच्या घरांची, दुकानांची मोडतोड होऊ शकते. कारण प्रचंड उंचीच्या त्या लाटा असतात आणि त्या लाटांमुळे किनाऱ्यालगतच्या घरांची आणि दुकानांची मोडतोड होऊ शकते. माहित आहे का तुम्हाला, मोठ्या शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर लष्कराच्या जवानांची मदत घेतली जाते. ज्या ठिकाणी गरज असेल तिथे लष्करांच्या जवानांना पाचारण केलं जातं, बोलावलं
जातं. आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था असते, त्या अनुसरून मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत केली जाते, की जेणेकरून लोकांचं जनजीवन नैसर्गिक आपत्तीनंतर सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती सुरू असताना सुद्धा हे आपत्ती व्यवस्थापनाचे लोकांना शक्य तितकी मदत करत असतात. तर बालमित्रांनो, आपण काय शिकलो? पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. शेतात पाणी साचल्याने हिवाळी पिके कुजून जातात. अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होऊ शकते. गारांचा मार लागून माणसे व जनावरे जखमी होतात. पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्याला पूर असे म्हणतात. कधी कधी पुराचे पाणी वस्तीत घुसते. घरे पडतात. माणसे व गुरे बुडून मरतात. दैनंदिन जीवनात अडचणी येतात. पूर ओसरेपर्यंत उंच ठिकाणी जावे. त्यानंतर आपण पाहिलं होतं, जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली झाल्याने तरंग निर्माण होतात. त्यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे घरे हादरतात. वस्तू धडाधड पडतात. घरे कोसळून ढिगारे तयार होतात. त्यात अडकून माणसे दगावतात, म्हणजेच मृत्युमुखी पडतात. पाळीव जनावरे जखमी होतात किंवा मरतात. भूकंप होताना कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. भूकंपाचा उगम समुद्रात असतो, तेव्हा समुद्रात प्रचंड लाटा तयार होतात. त्यांनाच सुनामी असे म्हणतात. किनाऱ्यावरील मानवी वस्तीत या लाटा आल्याने खूप वाताहत होते म्हणजे नुकसान होतं, हो की नाही? अशा प्रकारे आपण या सगळ्या नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती मिळवलेली आहे. समजली का बाळांनो तुम्हाला? आता हे नेहमी लक्षात ठेवा, नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती मिळवावी. आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल हे त्यामुळे समजते. आपण नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती का मिळवायची असते? तर या नैसर्गिक आपत्तींमुळे, संकटांमुळे जे नुकसान होणार असतं, ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपल्याला समजते, आणि म्हणून आपण नैसर्गिक आपत्तींविषयी माहिती मिळवली पाहिजे. आता आपला या ठिकाणी धडा संपलेला आहे. हा संपूर्ण धडा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय वहीमध्ये सोडवा. ओके. धन्यवाद.